हाय हॅलो, स्वागत आहे सांदेव वैभव चॅनलमध्ये. छोले भाजीसाठी छोले बारीक करून घेतलेत. आलं लसूण पेस्ट आहे, कांदा आहे, टॅमॅटो आहे, खडे मसाले आणि जिरे घेतलेले आहेत. कढईमध्ये तूप टाकून घेतलेले 1 चमचा. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, खडे मसाले 2 ते 3 मिनिट छान असे परतून घ्यायचे. आपले 1 ते 2 मिनिट आलं लसूण पेस्ट परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं 2 ते 3 पळ्या. तर इथे 3 पळ्या मी तेल घातलेले. तेल गरम वगैरे झालं का त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा, जेवढा आपण कट केलं तर तेवढा. त्यानंतर टॅमॅटो टाकायचं आणि भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढा अंदाज येतच मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून मीठ टाकलं का टॅमॅटो छान असा शिजून निघतो. त्यानंतर त्याच्यामध्ये छोले मसाल्याचं अख्खं 1 पॅकेट घातलेले, 10 वालं जे मिळतं ते. त्यानंतर मग हळद घालायची, कांदा लसूण मसाला घातलेला इथं. आपला घरगुती जो काळा मसाला आहे तोही घातलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं, जेणेकरून मसाले आणि टॅमॅटो एकजीव होईल आणि भाजीला चव छान उतरेल. तर इथं मसाला आपण मिक्स करून घेऊयात. हवा असेल तर इथं थोडंसं 1 ते 2 चमचे तुम्ही कोमट पाणी घालू शकता. इथं मसाला माझा सगळा परतून झालेला आहे, तेल सुटायला लागलेले. त्यामध्ये आता छोले जे आपण बारीक करून घेतले होते ते टाकून घेऊयात. बटाटा टाकून घेऊयात. 1 बटाटा माझ्याकडे होता तो टाकला मी त्यात. छोले जे आपले उकडलेले आहेत ते टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. उकळी आल्याच्या नंतर मग आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. इथं भाजी आपली 4 ते 5 मिनटामध्ये छान अशी शिजून झाली का त्यामध्ये लास्टला मॅगी मसाला टाकून घ्यायचा. याने भाजी खरंच खूप छान होते. तर व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला माझे, तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला भेटतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.